हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे मशरूम मसाला भेटतो त्याच पद्धतीचा मशरूम मसाला आज आपण घरी बनवणार आहे। आता इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, अतिशय चमचमीत असा आणि फ्रेश हॉटेलमध्ये ज्या ग्रेव्ही वापरल्या जातात त्या स्टोअर केलेल्या असतात फ्रीजरमध्ये, परंतु आपण घरी बनवतो ते पदार्थ अतिशय फ्रेश असतात आणि चविष्टही असतात। सेम त्या चवीचीच म्हणजे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा चवीचा भेटतो मशरूम मसाला त्याच पद्धतीचा आज आपण घरी बनवणार आहे। अशा पद्धतीनं मस्त असं चमचमीत ग्रेव्ही टाईपमध्ये मशरूम मसाला रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहिल्यानंतर तर इथं लगेचच सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा हा मसाला मशरूम मसाला बनवून तयार होतो। आता मशरूम म्हणलं की असं वाटतं बनवायला रेसिपी थोडी अवघड असेल, परंतु अजिबात नाही। पनीरपेक्षाही सोपी रेसिपी आहे ही बनवण्यासाठी। अतिशय सोप्या पद्धतीने मशरूम मसाला बनवला जातो। आता इथे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, ते पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। आता हे मशरूम जे आहेत ते फ्रीजलाच ठेवावे लागतात, अजिबात ते बाहेर ठेवून चालत नाहीत, ते लगेच खराब होतात। 200 ग्रॅम मशरूमसाठी इथे मी 3 कांदे आणि 2 टोमॅटो वापरणार आहे। आता पहिल्यांदा हे स्वच्छ करून घेऊयात आपण। बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मशरूम टाकून घेतले, थोडा वेळ ठेवायचे पाण्यामध्येच। आता हा छोटासा हात लुडबुडत आहे तो आमच्या कृष्णाचा आहे। आता त्यानेच हे स्वच्छ करून घेतलेले आहे, तुम्ही पाहिलंच आहे। आता अशा पद्धतीनं अगदी हातावरती घासून त्याने हे मशरूम स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता थोडे मोठे लहान असे आहेत, याचा आकार तुम्ही पाहिला आहे। आता कट करत असताना मात्र आपल्याला जे मोठ्या साईजमध्ये आहेत त्याचे जास्त तुकडे करावे लागणार आहेत आणि जो लहान साईजमध्ये आहे मशरूम त्याचे 2 ते 4 तुकडे केले तरी बास होतात। आता मोठ्या साईजमध्ये कट केल्यानंतर एवढा मोठा त्याचा पीस होतो, अर्धा पीस। एवढा मोठा पीस आपल्याला भाजीमध्ये अजिबात बरा वाटत नाही, म्हणून अशा पद्धतीनं मी बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। आता इथे याच्यामध्ये मसाल्यांमध्ये आपल्याला दही वापरायचं आहे, आंबट नसलेलं दही घ्यायचं। अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त इथं मी दही वापरलेलं आहे आणि इथं मिरची, आलं आणि लसूणची अशा पद्धतीनं पेस्ट करून घेतलेली आहे। खडे मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। आता बाकीचे जे मसाले आहेत ते इथं मी वापरणार आहे। चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि रंग येण्यासाठी, रेसिपीला अगदी लालसर रंग येण्यासाठी आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर इथं 2 चमचे घेतलेले आहे। धने पावडर थोडीशी जास्त वापरायची, त्यामुळे ग्रेव्ही छान थिक होते। आणि इथं गरम मसाला घेतलेला आहे, 2 मोठे चमचे धने पावडर घेतलेले आहे, तर 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आता हिंग थोडासा घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे। आता हे जे सगळे मसाले आहेत दह्याबरोबर आपल्याला या मशरूमला कोट करून घ्यायचे आहेत। इथे मशरूमला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी पहिल्यांदा तर इथं दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे सगळे मसाले वापरणार आहे रेसिपीमध्ये, फक्त खडे मसाले सोडून बाकी जे मसाले सगळे आहेत ते दह्याबरोबरच आपल्याला मशरूममध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मीठ टाकून घेतलेलं आहे, पहिल्यांदा गरम मसाला टाकून घेतलेला आहे, नंतर जे धने पावडर आपण वापरणार आहे थोडी जास्त वापरायची आहे धने पावडर, त्यामुळेच अगदी मस्त ग्रेव्ही बनते, म्हणून इथं धने पावडर जास्त घेतलेले आहे मी। आणि आलं मिरची लसणाची जी पेस्ट घेतलेली आहे फ्रेश अगदी खलबत्त्यामध्ये मी चेचून घेतलेली आहे, तीही इथं आपल्याला वापरायची आहे। सोबतच आपण आता हिंग आणि जी हळद घेतलेली आहे ती याच्यामध्ये ऍड केली। आता तिखटासाठी आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे आणि जी काश्मीरी लाल मिर्च पावडर आपण वापरणार आहे ती फक्त रंग येण्यासाठी रेसिपीला आपण वापरत आहोत। आणखीन तुम्हाला झणझणीत हवा असेल तर तुम्ही जे ठेवणीतला लाल तिखटाचा मसाला असतो आपला रेग्युलर जेवणातला, तोही याच्यामध्ये वापरू शकता। आता हे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत इथं कढई गरम करून घेतली गॅसवरती, त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल वापरायचं। अशा पद्धतीच्या ज्या रेसिपीज असतात त्याच्यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त होतो, म्हणून इथं मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत, पहिल्यांदा तेलामध्ये खडे मसाले परतून घ्यायचे, नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा। आता 3 कांदे घेतलेले आहेत, साईज तुम्ही बघितलेले आहे, मीडियम साईजचे 3 कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे। आपल्याला याच्यामध्ये कांद्याची पेस्ट अजिबात बनवायची नाही, इथं मी कांदे बारीक चिरूनच वापरणार आहे। आता अगदी तेल सुटेपर्यंत कांदा इथं भाजून घ्यायचा, म्हणजे लालसर रंग होईपर्यंत इथं कांदा भाजून झाल्यानंतर जे टोमॅटो घेतलेले होते 2 टोमॅटो मी त्याची अशी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट आपल्याला कांद्यासोबतच अगदी टोमॅटोचा पूर्ण त्याच्यातील कच्चापणा जाऊन तेल सुटेपर्यंत या टोमॅटोच्या प्युरीला आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळेच अगदी मस्त अशी चमचमीत रेसिपी दिसणार आहे। ज्यावेळेस टोमॅटो कांदा व्यवस्थित भाजला जात नाही त्यावेळेस अजिबात रेसिपीला चवही लागत नाही आणि दिसायलाही अजिबात चांगली दिसत नाही ती रेसिपी, म्हणून तेलामध्ये कांदा टोमॅटो कधीही अगदी परफेक्ट असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावा।
नंतर याच्यामध्ये मी जी काश्मीर लाल मिर्च पावडर घेतलेली ती ॲड केलेली आहे तेलामध्येच, त्यामुळेच अगदी मस्त असा रेसिपीला रंग येणार आहे। नंतर याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं मशरूम आहे ते ॲड करायचं। आता मशरूमला भरपूर असं पाणी सुटतं, म्हणून याच्यामध्ये जास्त पाणी अजिबात ॲड करायचं नाही आणि लगेच मशरूम शिजलं जातं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, म्हणून याच्यामध्ये पाणी अगदी प्रमाणातच ॲड करायचं आहे। ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही आहे तेवढ्या प्रमाणातच याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा। आता मी फक्त तुम्ही पाहिलं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे, एवढंच पाणी पूर्ण रेसिपीमध्ये ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे झाकण ठेवून मशरूम शिजवून घ्यायचे आहेत। जास्तीत जास्त इथं 15 मिनिटं लागतात मशरूम शिजण्यासाठी, 15 ते 20 मिनिटच लागतात, जास्त वेळ लागत नाही आणि परफेक्ट आपली भाजी बनून तयार होते। आता इथं फायनली 15 मिनिटानंतर हा मशरूम मसाला आपला बनून तयार झालेला आहे। तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत अतिशय आनंदाने खाऊ शकता, असं ही रेसिपी बनून तयार होते आणि याच्यासाठी काही सुद्धा तामझाम करायची गरज लागत नाही। अगदी सोप्या पद्धतीनं हा बनवला जातो मशरूम मसाला आणि खायला तर मटण किंवा चिकनपेक्षा अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनते।